नमस्कार, आपण बघत आहात CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल. स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आणि आता पाहूयात गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. चंद्रपूर जिल्ह्यातील बेरडी गावात मोतीलाल आत्राम यांच्या बकरीने 2 पिल्लांना जन्म दिला. त्यापैकी एक बकरीचं पिल्लू सामान्य असून दुसऱ्याचा चेहरा मात्र अगदी मनुष्यासारखा होता. त्यामुळे गावात कुतूहल निर्माण होऊन तो चर्चेचा विषय बनला होता. परंतु 1 दिवसानंतरच त्याचा मृत्यू झाला असून यामागे अनेक तर्कवितर्क लावले जात होते. परंतु हा केवळ जनुकी बदल असल्याचे संबंधित खात्याने कळवले आहे. चंद्रपूर शहरातील अंचलेश्वर गेट येथून 29 जूनला 14 वर्षीय प्रियांशू बंडू देठे हा घरातून निघून गेला. 3 दिवसपर्यंत त्याच्या पालकांनी त्याची वाट पाहिली, परंतु त्याचा पत्ता लागला नाही. त्यानंतर पोलीस ठाण्यात याबाबत रितसर तक्रार करण्यात आली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सर्व नागरिकांना आवाहन केले की प्रियांशू बंडू देठे यांच्या वर्णनाची संगत असलेला मुलगा कुठे आढळल्यास त्याची सूचना पोलीस ठाण्यात देण्यात यावी. मात्र त्यांच्या पालकांनी प्रियांशूला फूस लावून पळून नेले असल्याची शंका व्यक्त केली आहे. अभियांत्रिकीत पदवी मिळवल्यानंतरही मेडिकल स्टोअर्स चालवणाऱ्या सौरभ मरसकोले यांनी आपल्याच घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मूल येथे घडली आहे. अभियांत्रिकी पदवी मिळवल्यानंतरही त्याला नोकरी लागली नाही आणि या नैराश्यात तो सतत वावरायचा. 3 वर्षापूर्वी त्याचे लग्न झाले होते, परंतु 32 वर्षीय सौरभने आपली जीवनयात्रा संपवण्याचा निर्णय घेतला. त्याच्या मृत्यूमुळे मूल शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ब्रह्मपुरी तालुक्यात रेतीचे अवैध पद्धतीने उत्खनन करून करोडोची माया जमवणाऱ्या कुख्यात रेती तस्कर किशोर बालपांडेला नागपुरात बेड्या ठोकण्यात आल्या. महसूल खात्यातील अनेक अधिकाऱ्यांशी त्याचे अर्थपूर्ण संबंध होते आणि या संबंधातूनच त्यांनी महसूल अधिकाऱ्याचे खिसे तर गरम केलेच, परंतु स्वतःही त्याने प्रचंड माया कमवली होती. खात्रीशीर सूत्रानुसार किशोर बालपांडे हा केवळ एक मोहरा होता आणि त्याचा बोलवता धनी अजूनही मोकाट आहे. त्यामुळे पोलिसांनी राजकीय शक्तीला झुगारून जर तपास केला तर किशोर बालपांडेचा बोलता धनी सुद्धा बाहेर येईल. गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यात असणाऱ्या रोपिंगट्टा या गावात बारशाच्या कार्यक्रमात जेवणात विष कालवल्याने 28 जणांना विषबाधा झाल्याची घटना 4 जुलै रोजी सायंकाळी उघडकीस आली. सुरगू मोरा टेकाम यांच्या नातीचा बारशाचा कार्यक्रम होता. त्या प्रसंगी सायंकाळी मांसाहार जेवणाचा बेत आखला होता. या जेवणात कोणीतरी शेतीत फवारण्याचे औषध मिसळले आणि त्यामुळे हे जेवण केल्यानंतर 28 जणांना विषबाधा झाली. त्यात 5 बालकांचा सुद्धा समावेश आहे. यातील 3 जणांची प्रकृती अस्वस्थ आहे. गडचिरोली जिल्ह्यात सध्या चर्चेत असलेले तालुक्याचे ठिकाण म्हणजे अहेरी आणि या अहेरीमध्ये भूखंड माफियांचे चांगलेच फावत असून या प्रकरणी नगर रचनाकार अर्चना कुट्टेवार या पहिले चर्चेत होत्या आणि आता चक्क मृत्यू व्यक्तीला 2दा जिवंत दाखवून त्यांच्या नावाने भूखंड परिवर्तित केल्याचा प्रकार सुद्धा उघडकीस आला असून या प्रकरणी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडलावार हे 2 जुलैपासून आमरण उपोषणास बसले आहे. सावली तालुक्यातील चक मानकापूर येथे गुलाब गेडाम या शेतकऱ्याच्या गोठ्यातील 3 बकऱ्यांवर बिबट्याने ठार करून त्यांच्यावर ताव मारला. तसेच 2 कोंबड्याही फस्त केल्याची घटना 3 जुलैला रात्री उघडकीस आली. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण पसरले असून शेतकऱ्याला झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी ग्रामवासियांनी वन विभागाकडे केली आहे. शासकीय सेवेत रुजू असलेले अधिकारी प्रशांत कासराळे यांच्यावर आधीच लैंगिक शोषण प्रकरणी कारवाई सुरू आहे. त्यातच त्यांना सावली तालुक्यातील कृषी अधिकाऱ्याचा पदभार सोपवण्यात आल्याने कृषी विभागातील अनेक महिलांना तसेच इतर कर्मचाऱ्यांनी या बाबतीत तीव्र नापसंती दर्शवली आहे. तसेच त्यांच्याकडे हा पदभार न देता सध्या स्थितीत कृषी अधिकारी म्हणून असलेले दीपक आहेर यांच्याकडेच हा पदभार द्यावा अशा विनंतीचे निवेदन येथील कर्मचाऱ्यांनी कृषी विभागाला दिले आहे. चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे सध्या प्लास्टिक बॅग विरोधात मोहीम उघडण्यात आली असून ज्यांच्याकडे प्लास्टिक बॅग असेल त्याची माहिती देणाऱ्यास 5,000 रुपयाची राशी बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे. या प्रकरणात महानगरपालिकेने अनेक ठिकाणी धाड घातली असून जवळपास 15 किलो प्लास्टिकच्या पन्न्या जप्त करण्यात त्यांना यश मिळाले आहे.
आजच्या पटापट बातम्या. लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह. तोपर्यंत अशाच बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी बघत राहा CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. नमस्कार.